जगामध्ये कामसूत्र नावाचा सेक्सवरचा सगळ्यात चांगला ग्रंथ लिहिला गेला. ग्रेट, म्हणजे अजून पण तो ऑथेंटिक बुक म्हणून प्रेफर केला जातो. आणि हा लिहिला कुठे गेलाय? भारतामध्ये लिहिला गेलाय की पुरुषांमधील लैंगिक समस्या हा जो आहे ना, याच्यामध्ये ह्या समस्या लपवणं हा ट्रेंड खूप मोठा आहे. आयुर्वेदाचे सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य आहेत. आयुर्वेदामध्ये असं म्हणलंय, आर्तवम आग्नेयम शुक्रम सौम्यम. व्यक्ती सापेक्ष विचार करणारं आयुर्वेद हे शास्त्र आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मानसिक ताणतणाव निर्माण होतात, रसधातू दुष्ट होतो, शेवटचा धातू शुक्र तो दुष्ट होतो, त्यातून प्रॉब्लेम येतो. हे सगळं इंटरलिंकेजेस आहे, 100% इंटरलिंक. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर त्याला त्याचं जे अपत्य आहे, आपली जी मुलं आहेत, ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे असं आपण नेहमी म्हणतो. अगदी गरीबातला गरीब माणूस असू द्या, मध्यमवर्गीय माणूस असू द्या, श्रीमंत माणूस असू द्या, हुशार असू द्या, किंवा गावातला आपला एखादा सर्वसाधारण माणूस असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं की आपली मुलं ही चांगली निघाली पाहिजे, आपली संतती ही अतिशय चांगली निघाली पाहिजे. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे आपण जर आपली संतती चांगल्या पद्धतीने घडवू शकलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय उत्तम पद्धतीनं त्याचं सुख जे आहे ते उपभोगता येतं. आणि त्यासाठी आपल्याला आपण काय करू शकतो, आपली संतती चांगली होण्यासाठी आपण काय करू शकतो, आयुर्वेद शास्त्र जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने मदत करू शकतं, अशा अनेक प्रश्नांविषयी गप्पा करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर महेश मुळे हे आयुर्वेद तज्ज्ञ आणि खास करून सुपर स्पेशालिस्ट ज्याला आपण म्हणू, वंध्यत्वाबद्दलचे, तर ते आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. मगाशी आपण जेव्हा या पॉडकास्टच्या आधी चर्चा करत होतो त्यावेळेस आपण म्हटलं की आपली जी मानसिकता आहे ती अजूनही गुलामगिरीमध्ये आहे. आणि बरेचदा वंध्यत्वाची जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा चांगल्या अपत्याबद्दलची होत नाही. बरोबर. म्हणजे आपलं अपत्य चांगलं व्हावं, चांगलं निरोगी अपत्य निपजलं पाहिजे आपल्याला, याच्यासाठी खूपदा लोक विशेष असे काही प्रयत्न करताना दिसत नाही किंवा ते केले पाहिजे असंही लोकांना वाटत नाही. मात्र तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर तुम्ही या विषयातले तज्ज्ञ आहात, अनेक वर्षापासून या विषयामध्ये तुम्ही काम करता आहात. तर एखादा व्यक्ती आपली संतती ही चांगली झाली पाहिजे, किंवा किंबहुना कुटुंब म्हणूया आपण त्याला, दाम्पत्य म्हणूया, एक आपली संतती ही चांगली झाली पाहिजे, याच्यासाठी काय करू शकतं? आपण ना खूप बेसिक गोष्टीकडे जाऊ. येस. आपल्याला एखाद्या मुलीचं लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचंय, बरोबर. आपण जावई शोधतोय, त्यावेळेस आपण पहिला क्रायटेरिया काय लावतो? तो दिसायला ठीक असला तरी हरकत नाही, स्मार्ट असेल तर वेल अँड गुड, पण ठीक असला तरी हरकत नाही, पण करिअर चांगलं पाहिजे, पैसा बक्कळ पाहिजे, बरोबर, प्रॉपर्टी पाहिजे, घरदार पाहिजे, हे सगळं व्यवस्थित त्याचं असलं पाहिजे. हे सगळे क्रायटेरिया आपण आधी लावतो. बरोबर. मुलीच्या बाबतीत आपण क्रायटेरिया लावतो की बाय डिफॉल्ट ती सुंदर असली पाहिजे. म्हणजे बायको सुंदर हवी आहे आपण हे जे म्हणतो, म्हणजे पुरुष जरी साधा असेल तर त्याची अपेक्षा असते माझी बायको मात्र मला सुंदर हवी. कॉम्पॅटेबल हवी की नाही हा भाग वेगळा, पण सुंदर मात्र नक्की असायला हवी. बरोबर. ह्या सगळ्या क्रायटेरियांचा आपण विचार करतो. किंवा आजकाल करिअरच्या नावाखाली मुलं मुली उशिरा लग्न करतात. बरोबर. त्यावेळेस ते काय म्हणतात, आम्ही सेटल नाहीये, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आमच्या तेवढ्या नाहीये, तेवढी स्टॅबिलिटी नाहीये, ती आल्यानंतर मग आम्ही मूल जन्माला घालू. हे सगळं करताना तुम्ही त्या मुलाच्या भविष्याचा विचार करता. मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की तुम्ही जर त्या मुलाच्या भविष्याचा विचार करताय तर जे मूल मला जन्माला घालायचंय त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल असं मूल मी जन्माला घातलं, हा विचार का होताना दिसत नाही? ते जन्माला झाल्यानंतर त्याला पैसा मिळेल, घर चांगलं मिळेल, हा सगळा नंतरचा भाग आहे. पण जर त्याचं आरोग्यच चांगलं नसेल, त्याची मानसिकता चांगली नसेल तर काहीच उपयोग नाहीये. हा खूपच मूलभूत आणि खूप महत्वाचा विचार आहे. त्यामुळे बाकी सगळं करण्यापेक्षा मगाशी तुम्ही रेफरन्स दिला तसा की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, किती ग्रेट आहेत संत तुकाराम महाराज की एका वाक्यामध्ये अख्खं जेनेटिक सायन्स त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची बीजे उत्तम ठेवा. स्त्रीबीज चांगलं असेल, पुरुषबीज चांगलं असेल तर याच्या युनियनमधून याच्या संयोगातून गर्भ होणार आहे आणि हा गर्भ निश्चित चांगला तयार होणार आहे. बरोबर. आज आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की ज्या पुढची पिढी जी निर्माण होतीये तिची इम्युनिटी कमी होतीये,
तिच्यामध्ये आजारपणं खूप आहेत. लोक म्हणतायत बाळ पहिल्या दिवसापासून आजारी पडतंय, त्याला वारंवार न्यूमोनिया होतोय, वातावरणात बदल झाले की त्याला सर्दी खोकल्या होतात. अरे का होतंय हे? त्याचं उत्तर आहे की त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. आपण घर बांधतो, घर बांधताना आपण भूकंपाचे सगळे परिमाणं वापरतो, आपण चांगलं टाटांचं स्टील वापरतो, चांगलं सिमेंट वापरतो. का? तर इनकेस भूकंप झाला तरी जास्तीत जास्त नुकसान आपल्या वास्तूचं होऊ नये. मग हाच नियम, हा स्टॅबिलिटीचा नियम जर आपण आपल्या अपत्यासाठी लावला तर, आणि मग त्याचा क्रायटेरिया तोच आहे की ज्या बीजांमधून हे निर्माण होते त्याच्यावर तुम्हाला कार्य करायला पाहिजे. आणि सर, आपलं जे प्राचीन वैद्यक आयुर्वेद आहे त्याचं हे वैशिष्ट्य आहे. फक्त आणि फक्त आयुर्वेदामध्ये बीजशुद्धी नावाचा कन्सेप्ट सांगितलेला आहे. या बीजशुद्धीमध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीज, ज्यावेळेस हे कपल ठरवतं की आम्हाला आता गर्भधारणेसाठी प्रयत्न करायचे, त्यावेळेस त्याच्या 3 महिने अगोदर आपण त्यांना रिकमेंड करतो की तुम्ही आयुर्वेदामध्ये जी वेगवेगळी पंचकर्म सांगितलेली आहेत, जी तुमच्या प्रकृतीसाठी सुटेबल आहेत, ती पंचकर्म तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्या. साधारणतः 3 महिन्याचा आपण स्पॅन देतो. 3 महिन्याचा का? तर जसं एक स्त्रीबीज 28 दिवसांनी परिपूर्णतेने तयार होतं, तसं एक शुक्राणू 90 दिवसांनी तयार होतो. बरं. त्यामुळे एक बॅच जी आहे शुक्राणूंची ती 90 दिवसांनी बाहेर पडते. आणि म्हणून त्याच्यामध्ये जर आपल्याला उत्तम परिवर्तन हवं असेल, ते पुरुष बीज जर उत्तम हवं असेल तर 90 दिवसांची पूर्ण त्याच्यावरती ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. म्हणून 3 महिने अगोदर आपण या जोडप्यांना ह्या ट्रीटमेंट रिकमेंड करतो आणि यातून अप्रतिम रिझल्ट मिळतात. आज गेल्या 25 वर्षापासून मी श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून काम करतोय. आज आम्ही इन्फर्टिलिटीमध्ये अशा केसेस ट्रीट केल्या होत्या की अगदीचं जे मूल होतं त्याला डाऊन सिंड्रोम होता, मेंटली रिटायर्ड होतं, त्याच्यामध्ये काही जणांनी ते बेबी टर्मिनेट केलेलं असतं किंवा काही जणांनी तशी मुलं सांभाळलेली असतात. काही विशिष्ट शास्त्रांनुसार असं म्हणणं असतं की अशा पद्धतीचे जे डिसऑर्डर्स आहेत तर त्यांच्या आईवडिलांनी पुन्हा जर चान्स घेतला तर ते बाळ तसंच होऊ शकतं. पण ज्या ठिकाणी आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिलेल्या आहेत त्या पद्धतीने पहिल्या मुलाला डाऊन सिंड्रोम होता, पहिल्या मुलाला CP होतं, सेरिब्रल पाल्सी होतं, पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर दुसरं मूल पूर्णपणे नॉर्मल झालेलं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये ही जी बीजशुद्धी सांगितलेली आहे ही 25 वर्षामध्ये हजारो लाखो केसेसमध्ये आम्ही ती अनुभवलेली. आणि म्हणून आपल्याला जर जेनेटिकल डिसऑर्डर्स टाळायचे असतील, आज आपण CPच्या केसेस पाहतो, डाऊन सिंड्रोमच्या केसेस पाहतो, मेंटल रिटार्डेशनच्या केसेस पाहतो, याला नंतर आपण फार काही करू शकत नाही. पण जर ते तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर आपण आधीपासून या गोष्टी करू शकतो. आणि या व्यासपीठावरनं मी एक गोष्ट जाहीरपणे सांगू शकतो की कृपया सगळ्यांनी ना क्लोज रिलेशन मॅरेजेस बंद करून टाका. सख्या मामाचा मुलगा, मामी आत्याचा मुलगा वगैरे ही जी आपण क्लोज रिलेशन मॅरेजेस करतो ही अत्यंत धोकादायक आहेत. कारण ज्यांच्यामध्ये विकृत गर्भ जन्माला येतात त्याच्यामध्ये मेजॉरिटी केसेसमध्ये त्या ठिकाणी क्लोज रिलेशन मॅरेज असतं. त्यामुळे हे विवाह टाळले पाहिजे. आणि अजून एक सगळ्यांना जाहीर आवाहन आहे की ज्या मुला मुलींची तुम्हाला लग्न करायची आहेत त्या मुला मुलींची एकाच दिवशी एका लॅबमध्ये जाऊन HIV, HBsAg म्हणजे हिपॅटायटिस B वगैरे या तपासण्या होणं खूप गरजेचं आहे. आपण बाकी सगळा डेटा बघतो, सगळे नातेवाईक बघतो, कुठून काही जुळतंय का हे सगळं बघतो, पण आरोग्याच्या रिलेटेडच्या इतक्या बेसिक गोष्टी आहेत ह्या. मला सांगा, एखाद्या मुला जर HIV आहे त्यांनी तो लपवला आणि विवाहानंतर त्या मुलीला ते लक्षात आलं आणि अनफॉर्च्युनेटली शरीर संबंधामधून ती पण बाधित झाली, याच्यामध्ये त्या मुलीचा दोष काय? दोष एवढाच की जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि बाकीचे शोध आपण घेत बसलो. आज समाजामध्ये जर आपल्याला वंध्यत्व टाळायचं असेल तर जसं HIV वगैरे या टेस्ट करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर प्रत्येक मुलीची गर्भाशयाची सोनोग्राफी करणं आणि प्रत्येक मुलाचा वीर्याचा रिपोर्ट करणं बंधनकारक केलं पाहिजे. कारण एखाद्या मुलीमध्ये गर्भाशयात दोष आहेत की नाही, ती आई होण्यास सक्षम आहे की नाही, किंवा एखाद्या मुलामध्ये शुक्राणू आहेत की नाही हे समोर बघून नाही कळत हो. दिसताना तो स्मार्ट दिसतोय, राजबिंडा दिसतोय, पण तो शंडा असेल की नाही, तो बाप व्हायला सक्षम आहे की नाही हे वरून कळूच शकत नाही. आणि मग जर शास्त्राने आपल्याला हे वरदान दिलेलं आहे, बाकीचे पॅरामीटर जर आपण वापरतो, ते जे सुसंस्कृत सुशिक्षित पालक आहेत त्यांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन या गोष्टी करायला पाहिजे. आणि मी पुन्हा सांगतो की हे सगळं करताना एकाच वेळेस व्हायला पाहिजे, जेणेकरून खोटे रिपोर्ट देऊन कुणाचंही आयुष्य बर्बाद होता कामा नये. खूपच महत्त्वाचा मेसेज सर तुम्ही पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिलात. खरं तर म्हणजे अजूनही मी पाहतो की अनेक लोकांमध्ये जेव्हा पत्रिका जुळवल्या जातात, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात, आपण पैसा, अडका, त्याचं करिअर, ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, परंतु मुळात ही जी 2 शरीर आहे जी एकत्र येणार आहेत त्या शरीराचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते पाहण्याचं कोणी पाहत नाही. आणि अख्ख्या समाजाच्या दृष्टीनं ही खूप चिंतेची बाब आहे. बरोबर. निश्चितपणे लोकांनी ह्या दृष्टीनं पावलं टाकलीच पाहिजे.
सर मग हे का बघितलं जात नाही ते पण सांगतो बरं का सर. म्हणजे आता आम्ही काही लोकांना रिकमेंड करतो ना, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, एस्पेशली मुलीकडचे लोक म्हणतात, आम्ही जर त्यांना असं डायरेक्ट म्हटलं तर हे चांगलं जे काही स्थळ आहे हे आमच्या हातातून जाऊ शकतं. म्हणजे ही जी भीती आहे ना ही खूप मोठी आहे. नाही आपण बाकी सगळं विचारलं पण आपण असं कसं काय विचारायचं. मग त्यावेळेस मी त्यांना म्हणतो तुम्ही आधी तुमच्या मुलीचे रिपोर्ट समोर मांडा की आमची मुलगी हे तिचं गर्भाशय व्यवस्थित आहे, ती आई व्हायला सक्षम आहे, आणि मग डिमांड करा तुमच्या मुलाचं काय आहे ते. म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा या पद्धतीने पुढे जायला तयार नाहीयेत. ही शोकांतिका आहे. आणि आज पुन्हा एकदा इतक्या मोठ्या व्यासपीठावरून मी का सांगतो याचं कारणच हे आहे की अशा पद्धतीच्या घटना आम्ही बघतोय. वर्षभरात डिव्होर्स होत आहेत. चांगल्या कुटुंबातली लोक मुलगा मुलगी विवाहाच्या रूपाने एकत्र येतात आणि वर्षभरात डिव्होर्स होतो. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी नंतर लक्षात येतात आणि त्यांचे आयुष्य दुःखदायक परिस्थितीमध्ये जातात. खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सर. हा तर आपण निश्चितपणे, आणि हे हा आपलं जे काही एपिसोड आहे, हा एपिसोड पाहणारे आपले हजारो शेकडो जेवढे लोक असतील, हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत निश्चितपणे ते पोहोचवतील. आणि ही जाणीव जागृती समाजामध्ये झाली पाहिजे, ती खूप जास्त गरजेची आहे. पण सर मुळामध्ये आपण जे म्हणतो की एक 20-25 वर्षाचा एखादा तरुण आहे किंवा एखादी तरुणी आहे, त्यांच्यामध्ये जे शुद्ध बीज झालं पाहिजे आणि ते होत नाही, आणि मग पुढे चालून ह्या समस्या वंध्यत्वाकडे जातात. तर हे वंध्यत्व म्हणजे नेमकं काय, त्याला काय कशाला आपण वंध्यत्व असं म्हणू शकतो? वंध्यत्वाची ना एक खूप सोपी शास्त्रीय व्याख्या आहे. लग्नानंतर कुठलंही गर्भनिरोधक साधन न वापरता 1 वर्षभर व्यवस्थित शरीर संबंध येऊ नये, म्हणजे साधारणतः 12 अटेम्प्ट्स. अच्छा. वर्षभरात 12 अटेम्प्ट्स आपण कन्सिडर करतो. ते अटेम्प्ट्स येऊनही जर गर्भधारणा होत नसेल तर त्याला प्राथमिक वंध्यत्व असं म्हणतात. आता हा झाला प्रायमरी इन्फर्टिलिटी. पण याचबरोबर म्हणजे मुळात वंध्यत्व जे हे 2 याच्यात विभागलं जातं, एक प्राथमिक वंध्यत्व आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. सेकंडरी इन्फर्टिलिटी जो हा एक विषय आहे, याच्यामध्ये अपघातामुळे किंवा इतर काही आजारांमुळे किंवा इतर काही मानसिक विकृतींमुळे जर स्त्री आणि पुरुष जे आधी नॉर्मल होते, परंतु या घटनांमुळे त्यांच्यामध्ये काही दोष निर्माण झाले आणि ते आईवडील होण्यास असमर्थ झाले, तर त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात. प्रायमरी इन्फर्टिलिटी बरोबरच सध्या सेकंडरी इन्फर्टिलिटी हा पण विषय खूप मोठा होत चाललेला आहे. कारण आज समाजामध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशर, यंग हायपरटेन्शन, तरुण वयामध्ये जे BP वाढते वगैरे, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, यासाठी जी लॉंग टर्म मेडिसिन्स घेतली जात आहेत, त्या मेडिसिनचे दुष्परिणाम म्हणून वंध्यत्वाचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आणि याच्याकडे समाजाचं दुर्लक्ष होत आहे. प्रायमरी इन्फर्टिलिटीकडे लोक खूप अवेअरली पाहत आहेत, पण सेकंडरी इन्फर्टिलिटी मात्र लोकांकडे दुर्लक्षित होतीये, ती होता कामा नये. सर अलीकडच्या काळामध्ये मी बघतोय आता की तरुणांमध्ये व्यसनांचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. बरोबर. वेगवेगळे कारण आहेत, जे काही कारण आहेत, पण अगदी ग्रामीण भागातले घ्या, शहरी भागातले घ्या, त्यांच्यामध्ये वेगवेगळे व्यसनं आहेत. म्हणजे अगदी तंबाखूपासून, दारूपासून तर ते ड्रग्सपर्यंत इतके वेगवेगळे व्यसनं आहेत. तर ह्या व्यसनांमुळे सुद्धा इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व किंवा मूल होण्यासाठी अक्षमता जे आपण म्हणूया, तर असं होऊ शकते का? खूप छान प्रश्न आहे सर. आयुर्वेदाचे सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य आहेत. आयुर्वेदामध्ये असं म्हणलंय, आर्तवम आग्नेयम शुक्रम सौम्यम. म्हणजे स्त्रीबीज हे उष्ण असतं, स्त्री शरीर उष्ण असतं, आणि शुक्रम सौम्यम. किंवा ज्यावेळेस आयुर्वेदामध्ये शुक्राणूंचं वर्णन केलं जातं, वीर्याचं वर्णन केलं जातं, त्यावेळेस स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधीच. स्फटिक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, स्फटिक हा थंड असतो. स्फटिकाभम द्रवम स्निग्धम. मुळात शुक्र हे थंड असतं. एवढं कशाला सर, की हा इतका जो नाजूक अवयव आहे पुरुषांमधला, लिंग आणि अंडाशय, वृषण आणि म्हणजे टेस्टिस आणि पेनिस, आपल्या एवढ्या सगळ्या शरीरामध्ये हा इतका नाजूक अवयव परमेश्वराने शरीराच्या बाहेर का ठेवला? त्याला काही कुठे जागा नव्हती का थोडंसं कुठेतरी खोबणीमध्ये तो अवयव बसवायला? असं नाहीये. आणि हे मर्म आहे. म्हणजे या ठिकाणी जर मार लागला तर साक्षात आपला मृत्यू होऊ शकतो. मग इतका नाजूक अवयव परमेश्वराने बाहेर का ठेवला? कारण या ठिकाणी पोटामध्ये सगळी पचन संस्था आहे. जिथं पचन व्यापार चालतो त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट उष्णता असावी लागते, आणि त्या उष्णतेमध्ये शुक्राणू आणि त्या शुक्राणू वीर्य आणि शुक्राणू निर्माणच होऊ शकत नाही. म्हणजे बाय डिफॉल्टच त्याचा संबंध हा थंडाव्याशी आहे. ओके. त्यामुळे रक्तामध्ये जर उष्णता वाढत गेली तर तुम्हाला लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात, वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि ही जी सगळी व्यसनं केली जातात, ही सगळी व्यसनं आयुर्वेदानुसार रक्तानुगामिती आहे. म्हणजे रक्तामध्ये उष्णता निर्माण करतात. आणि रक्त हा एलिमेंट आपल्या बॉडीमध्ये असा आहे की एकदा रक्तामध्ये जर विषारी घटक निर्माण झाले
तर ते संपूर्ण शरीर सहज व्यापू शकतात. तुम्ही बघा बोन सर्क्युलेशन वगैरे, हार्ट सर्क्युलेशन असे शब्द ऐकलेत का? शब्द तुम्ही काय ऐकलाय? ब्लड सर्क्युलेशन. अगदी बरोबर. ओनली ब्लड सर्क्युलेशन म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये डोक्यापासून पायापर्यंत सर्क्युलेट होण्याचा अधिकार एकाच याला दिलेला आहे, तो ब्लडला दिलेला आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस ही सगळी व्यसनं केली जातात, ही सगळी व्यसनं रक्ताच्या माध्यमातून पसरतात आणि म्हणून व्यसनांचे थेट दुष्परिणाम होतात. कुठपर्यंत होतात तर एखाद्या व्यक्तीला षंडत्वापर्यंत जाण्यापर्यंत दुष्परिणाम होतात. म्हणजे अगदी तो आधी नॉर्मल होता, सेक्शुअल परफॉर्मन्स व्यवस्थित होता, काउंट व्यवस्थित होता, पण तो व्यसनांच्या आहारी गेला आणि त्याच्या रिपोर्टमध्ये बदल झाले. कित्येक वेळा पेशंट आमच्याकडे फाईल घेऊन येतात, सर म्हणे लग्नानंतर रिपोर्ट केले होते व्यवस्थित होते, पण मधल्या काळात डिप्रेशन आलं, व्यसनांच्या आहारी गेला आणि नंतरचे रिपोर्ट 0 झाले. म्हणजे होत्याचं नव्हतं करण्याची ताकद व्यसनांमध्ये. त्यामुळे ही जी स्त्री पुरुषांमधील जी व्यसनं आहेत हे वंध्यत्वाचं खूप मोठं कारण आहे. आणि व्यसनं ही फक्त पुरुषांमध्ये आहेत असं समजण्याचं काही कारण नाही, स्त्रियांमध्ये पण ही व्यसनं आहेत. अच्छा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्रास आढळणारं व्यसन म्हणजे मिश्री लावणं. सगळ्यांना असं वाटतं त्यात काय, मिश्रीच लावते ना, असं नाही आहे. मिश्री लावणं काय आणि पुरुषांनी गुटखा खाणं काय, दोन्हीची ग्रॅव्हिटी तेवढीच आहे, कारण दोन्ही पण व्यसन आहेत. आज यंग जनरेशन जी आहे यांच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये पैसा आहे, नको ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे, याच्यामुळे महिला देखील व्यसनांच्या आहारी जात आहेत. आणि मगाशी मी म्हटलं तसं आर्तव मागणे मुळात त्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे. या व्यसनांमुळे रक्तामधली उष्णता अजून वाढणार आहे आणि त्यामुळे नॉट ओन्ली वंध्यत्वाची तर अनेक शारीरिक समस्या दोघांमध्ये पण निर्माण होणार आहेत. आणि परत पहिला मुद्दा जो मगाचा होता की आपण सगळी चौकशी करतो, सगळा डेटा करतो, पण एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे की नाही ही माहिती पण आपल्याला कळू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला जर हे माहीत झालं की ह्या व्यसनामुळे मी षंड होऊ शकतो, बरोबर, किंवा मला मुलगा होण्यासाठी किंवा मूल होण्यासाठी मी अक्षम होऊ शकतो, तर मला वाटतं की सर्वसामान्य व्यक्ती व्यसनाकडे धजणार नाही. परंतु ती माहिती अजून अनेक लोकांपर्यंत ती जात नाही. जरी गेली ना सर तरी मुद्दा निघाला म्हणून याच इथंच मी उत्तर देतो याचं, की पुरुषांमधील लैंगिक समस्या हा जो आहे ना, याच्यामध्ये ह्या समस्या लपवणं हा ट्रेंड खूप मोठा आहे. अच्छा. त्या पुरुषाला कल्पना असते की माझ्यात लैंगिक असमर्थता आहे, मला संबंधाला प्रॉब्लेम येतोय, शीघ्र वीर्यपतन होतंय, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात, पण बऱ्याच वेळा तो काय करतो ना हे ओपनली शेअर करत नाही. बघा आपल्या समाजाची गंमत आहे, हार्ट अटॅक आला, मी मोठ्या हॉस्पिटलला हार्ट अटॅक आला, इथे जाऊन एन्जिओप्लास्टी केली, कॅन्सरला मी दुबईला जाऊन ट्रीटमेंट घेतली, हे सगळं मोठेपणाने सांगतात. पण मला काही लैंगिक समस्या आहे, मला काही वंध्यत्वाची समस्या आहे, मला काही मानसिक विकार आहे, हे मात्र लवकर एकमेकांशी शेअर करत नाही. बरोबर. किंवा लवकर फरक जरी पडला तरी ते सांगत नाही. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही पेशंटचे टेस्टिमोनियल्स घेतो, तर बाकी सगळ्याचे टेस्टिमोनियल खूप पटकन देतात. पण यात त्यांना फरक पडला ना तर ते म्हणतात सर आम्ही 10 पेशंट पाठवू बरं का, पण आम्ही टेस्टिमोनियल देणार नाही. म्हणजे कुणालाच हे सगळं दाखवायचं नाही. आणि याच्यामुळे या समस्या जास्त गंभीर होतात. ऍटलिस्ट पुरुष कमीत कमी डॉक्टरांकडे तरी जातो, ट्रीटमेंट तरी घेतो, पण स्त्रीवर मात्र या बाबतीत खूप अन्याय होतो, कारण ती पण एक शरीर आहे, ती जीव आहे, तिच्यामध्ये पण लैंगिक समस्या निर्माण होतात. पण आपल्या समाजाची जी पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे ती स्त्री मात्र मोकळेपणाने डॉक्टरकडे जाऊ शकत नाही आणि तिच्या समस्या जास्त गंभीर स्वरूप धारण करतात, जे वंध्यत्वाचं कारण ठरतात. त्यामुळं आपण बाकी सहजीवनाविषयी नेहमी बोलतो, पण लैंगिक सहजीवनाविषयी मात्र खूप कमी बोलतो. सर मला असं वाटतं आता याला जोडूनच एक महत्वाचा प्रश्न आहे की अनेक लोकांना असं वाटतं की लैंगिक संबंध जे आहेत तर ते लैंगिक संबंध आपण कशाही पद्धतीने ठेवले तर त्यांना काही फरक पडत नाही. खास करून जे अशिक्षित लोक आहेत त्यांच्यामध्ये हा प्रश्न नाहीये, पण सुशिक्षित लोकांमध्ये हा मोठा प्रश्न आहे. अलीकडच्या काळातलं IT वर्ल्डमधले लोक असतील किंवा हे लोक असतील, यांच्यामध्ये लैंगिक संबंधाच्या बाबतीमध्ये खूप चुकीच्या गोष्टी, प्रथा ज्या आहेत त्या रूढ होत आहेत. अनेक आपल्याला कधी समाज माध्यमातून कधी वेगवेगळ्या याच्यातून माहिती पडतं ते. तर ह्या गोष्टीचा सुद्धा वंध्यत्वावर परिणाम होतो का? निश्चित होतो सर. बघा जगामध्ये कामसूत्र नावाचा सेक्सवरचा सगळ्यात चांगला ग्रंथ लिहिला गेला. ग्रेट, म्हणजे अजून पण तो ऑथेंटिक बुक म्हणून प्रेफर केला जातो. आणि हा लिहिला कुठे गेलाय? भारतामध्ये लिहिला गेलाय. याचा लेखक जो आहे वात्स्यायन हा भारतीय आहे. आज भारतामध्ये खजुराहो सारखी शिल्प आहेत किंवा अगदी तुम्ही कोणार्कचं सूर्य मंदिर तरी पाहिलं तर त्याच्या 2nd फ्लोअरला सगळी कामशिल्प आहेत. मग त्यांनी मुद्दाम केलं का? त्यांना सेक्स एक्सपोज करायचा होता का? अजिबात नाही. तर सेक्सचं, कामजीवनाचं तुमच्या रोजच्या जीवनामधलं स्थान किती उच्च आहे हे त्यांना दाखवायचं होतं.
नाही तर त्यांनी मंदिरांवर ही शिल्प कोरलीच नसती. बरोबर आहे. कारण त्यांना हे दाखवायचं होतं की सशक्त कामजीवन हे तुमच्या आरोग्याचा पाया आहे. त्यामुळं जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जर तुम्हाला सक्षम राहायचं असेल तर तुमचं लैंगिक साहचर्य, कामजीवन हे उत्तम असलं पाहिजे. आपल्याकडे वात्स्यायनाने संभोगाची व्याख्या खूप सुंदर सांगितलेली आहे. तो असं म्हणतो, प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग. बघा, प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूयात पीक पॉइंट ऑफ रोमान्स इज कॉल्ड एज अ इंटरकोर्स. बरोबर. आणि पाश्चात्य जग काय म्हणतं माहितीये, ते म्हणतं फिजिकल इंटरकोर्स. अच्छा. स्पेसिफिक त्यांच्या कुठल्याही बुक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिजिकल इंटरकोर्स म्हणजे तिथे मनाशी काही घेणं नाही. लिंग आणि योनी एकत्र आले आणि जी काही घटना घडली दॅट इज कॉल्ड एज अ इंटरकोर्स. पण इथे वात्स्यायन सांगतोय की प्रणयाचा उत्कट बिंदू, प्रणय म्हणजे रोमांस, तो कधी होऊ शकतो, तो एकमेकांवर जर प्रेम असेल, एकमेकांविषयी तुम्हाला तळमळ असेल वगैरे, तरच तो होऊ शकतो. अगदी. आणि म्हणून वी आर ग्रेट. आणि अशा पद्धतीचा दोघांच्याही मनाला आणि शरीराला आनंद देणारी जी प्रक्रिया आहे ती संभोग आहे. आणि म्हणून भारतीय दृष्टिकोनातून जर आपण संभोगाचं महत्व समजून घेतलं तर वंध्यत्वच नाही, खूप समस्या निघून जाते. मला सांगा, विशिष्ट वयामध्येच लग्न केलं जातं. कारण का? कारण त्यावेळेस दोघांची पण शरीर संबंधाची शरीराची जी इच्छा असते ती पिकला असते. म्हणून 18 वर्ष आणि 21 वर्ष हे जे वय निवडले त्याचं कारण ते आहे. आणि त्याला सकारात्मक दिशा मिळावी, कुणाचाही पाय घसरू नये, त्याला समाज मान्यता मिळावी, म्हणून विवाह आहे आपल्याकडे. बरोबर आहे. की त्या विशिष्ट वयातच तो विवाह करायचा आहे, जेणेकरून तुमचं म्हणजे सहजीवन पण उत्तम राहणार आहे आणि त्यातून उत्तम अपत्य प्राप्ती होणार आहे. अगदी अगदी. त्यामुळे याविषयी बोलणं आणि हे करणं ही खूप गोष्ट. आपल्याकडे दुर्दैवाने ना बऱ्याच वेळा अध्यात्म आणि कामजीवन याची नको ती गल्लत केली जाते. बरोबर. खरं तर दोन्ही गोष्टी दोघांच्या ठिकाणी तितक्याच उत्तम आहेत. आध्यात्मिक विकास जितका महत्वाचा आहे तितकं सशक्त कामजीवन पण महत्वाचं आहे. पण आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने या गोष्टी इंटरलिंक केल्या जातात आणि जे भारतीयांकडं इतकं म्हणजे कामजीवनाविषयी इतका डेटा उपलब्ध आहे तो मात्र बाजूला ठेवला जातो. मी तुम्हाला सांगितलं तर धक्का वाटेल की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी नावाचा एक प्रकार असतो. इन्फर्टिलिटी मधला हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये असं असतं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. पेशंटची ज्यांची कपॅसिटी असते त्यांनी अगदी 8-8, 10-10 IVFचे सायकल केलेले असतात आणि त्यांना पण गर्भधारणा होत नाही. बिंग ॲज अ आयुर्वेदिक क्लिनिशियन आम्ही ज्यावेळेस त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतो त्यावेळेस आम्ही खूप थरो हिस्ट्री घेतो. आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य आहे की आयुर्वेद सगळे इन्फॉर्मेशन खूप डिटेल घेतो. आणि मग आम्हाला असं लक्षात येतं की अरे यांचं लैंगिक साहचर्य जे आहे ते बिघडलेलं आहे. यांना हे सॅटिस्फॅक्शनच नाही आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांचा फक्त संभोग उत्तम होईल अशी औषधं देतो त्याच पेशंटला 2 आणि 3 महिन्यात रिझल्ट मिळून जातो. बरं. मी त्यांना हे विशेष वाटतं की आम्ही एवढं सगळं केलं होतं, सगळ्या बेस्ट टेक्नॉलॉजी आम्ही अडॉप्ट केल्या होत्या, तरी काय झालं? अरे म्हटलं दादा, अपत्य प्राप्तीसाठी तुम्ही सगळ्यांनी मनापासून एकत्र येणं आवश्यक जे होतं ते झालं नव्हतं, ते आम्ही केलं. म्हणजे इतकी ही गोष्ट महत्वाची. आज जर मानसिक विकार जर आपल्याला टाळायचे असतील ना तर पती पत्नीचं सशक्त कामजीवन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अगदी. स्ट्रेस जर असेल, आज आपण अंडर करंट आहे, जसं डायबिटीसमध्ये आपण 1 नंबर आहोत तसं आपण 2nd नंबर सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये आहोत. बरोबर. आणि या सायकोलॉजिकल डिसऑर्डर जर टाळायचे असतील तर आपल्याला याच्यावर काम होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना हा डेटा उपलब्ध आहे की आपल्याकडे ग्रामीण आरोग्य उत्तम आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही स्त्री पुरुषांमधलं कॅन्सरचं प्रमाण कमी आहे, वंध्यत्वाचं प्रमाण कमी आहे. याचा डेटा असा आहे सर की त्यांचं लैंगिक साहचर्य खूप उत्तम आहे. सेक्शुअल लाईफ जे आहे ते ग्रामीण भागातल्या लोकांचं, आदिवासी भागातल्या लोकांचं उत्तम आहे, म्हणून त्यांच्या शारीरिक समस्या कमी आहेत. इतका हा महत्वाचा विषय, मोठी गोष्ट आहे ते आणि महत्वाची गोष्ट. आणि जिथं आपण अतिशय धावपळीचं जीवन जगतो त्या ठिकाणी तो उरकायचा कार्यक्रम होऊन जातो. म्हणजे आपल्यासाठी त्यांच्यासाठी तो वेळ आणि ज्याला आपण म्हणतो आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्रानं त्याला जे स्थान दिलेलं आहे की तो नुसतं शरीराचं मिलन नाही तर ते मनाचं आत्म्याचं मिलन आहे एक प्रकारे. हे जेव्हा लोक स्वीकारतील तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या समस्या सुटतील. बरोबर. सर, याला लागूनच असलेला दुसरा एक प्रश्न आहे की अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आलंय, खूप सारे लोक रील्स पाहतात कंटिन्युअसली, मोबाईलवर खूप जास्त राहतात, वेगवेगळे जे चित्रपट येतात किंवा ज्या मालिका आहेत त्याचा एक विशिष्ट परिणाम लोकांवर होतो. आणि ह्या सगळ्यांमुळं एक आभासी जग आणि वास्तव जग यामध्ये प्रचंड मोठी गॅप तयार होते आहे. आणि ती गॅप मानसिक ताण वाढण्यामध्ये खूप जास्त कारणीभूत ठरते आहे. बरोबर. मग असं मानसिक ताण वाढण्याचा आणि वंध्यत्वाचा संबंध आहे का? तो कितपत आहे? मुळात ना मानसिक ताण हे वंध्यत्वाचं खूप मोठं कारण आहे सर. याच्यामध्ये कसं आहे ना की आयुर्वेदानुसार रसधातूपासून शुक्रधातू, आयुर्वेद त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ आणि रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र,
याच्यावरती आयुर्वेदाची सगळी फिलॉसॉफी जी आहे ती अवलंबून आहे. तुमच्या शरीरामध्ये जो आहार रस तयार होतो, या आहार रसातून सगळ्यात शेवटचा धातू जो आहे तो शुक्र धातू तयार होतो. मला साधं उदाहरण द्या की घरामध्ये जर एखादी दुःखद घटना घडली आणि मी तुम्हाला तुमच्या आवडीची बासुंदी खायला आणून दिली, जाईल का? नाही जाणार. पण हेच आपण कॉलेज लाईफमध्ये आपण मेसला जेवायला जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मेसचं जेवण कसं असतं वगैरे. पण नॉट ओन्ली मेस, आपण जर ट्रिपला गेलो, कुठे प्रवासाला सगळे एकत्र गेलो, आपण नेहमी 4 घास जास्त खातो, मान्य आहे? आणि त्यांनी त्रास पण होत नाही. बरोबर. ट्रिपमध्ये कधी कुणी आजारी पडले असं ऐकिवात येतं का? नाही येत. अगदी ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या सहली जातात त्याच्यामध्ये पण आजारी पडण्याचं प्रमाण खूप असतं. कारण मनाचा आणि उत्तम आहार रस निर्माण होण्याचा जवळचा संबंध आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की आवडीचा पदार्थ आहे पण दुःखद घटना घडलेली आहे, मानसिक पातळीवर तुम्ही फ्रेश नाहीये, यू कांट ईट इट. म्हणजे तुम्ही ते खाणार पण नाही आणि पचवणार पण नाही. तर ज्यावेळेस तुमच्यामध्ये मानसिक ताणतणाव निर्माण होतात त्यावेळेस तुमच्या शरीरातला सगळ्यात पहिला जो धातू असतो रसधातू, आहार रसातून जो निर्माण होतो तो दुष्ट होतो आणि मग त्यातून सगळ्यात शेवटी शुक्र धातू निर्माण होतो. आयुर्वेदाची फिलॉसॉफी आहे ना ही खूप वेगळी आहे. म्हणजे समजा माझ्याकडे एखादा पेशंट आलाय आणि त्याच्या शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा त्याच्यामध्ये शुक्राणूंमध्ये काही इतर मॉर्फोलॉजिकल डिफेक्ट्स आहे, म्हणून त्याला मी एक मेडिसिन देतोय. तर ठराविक एक मेडिसिन दिलं आणि त्यांनी सगळ्यांची शुक्राणूंची संख्या वाढली, अशी आयुर्वेदाची थॉट प्रोसेसच नाहीये. बरं. मग ही प्रोसेस कशी आहे त्याचं उदाहरण अजून एक देतो म्हणजे श्रोत्यांना लक्षात येईल. गाय चांगली आहे, दूध चांगलं आहे. गाय चांगली, दूध चांगलं, त्यामुळे तूप, श्रीखंड वगैरे हे मधल्या ज्या प्रोसेस आहेत त्या, आणि सगळ्यात शेवटी तूप चांगलं तयार होणार आहे, मान्य आहे? तसं तुमच्या शरीरामध्ये जर आहार रस चांगला निर्माण झाला, तुमची पचनसंस्था जर चांगली असेल तर जो काही आहार तुम्ही घेणार आहे त्यातून सप्तधातूची पुष्टी होणार आहे आणि त्यातून उत्तम शुक्राणूंची निर्मिती होणार आहे. बरोबर. त्यामुळे आयुर्वेदामध्ये असे ठोकताळे कधीच नसतात की हा 10 लोकांना हा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर हे मेडिसिन द्या, असं अजिबात नसतं. व्यक्ती सापेक्ष विचार करणारं आयुर्वेद हे शास्त्र आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मानसिक ताणतणाव निर्माण होतात त्यावेळेस शुक्र धातू दुष्ट होतो आणि अल्टिमेटली सगळ्यात शेवटचा जो आहे रसधातू दुष्ट होतो आणि शेवटचा धातू शुक्र तो दुष्ट होतो. त्यातून प्रॉब्लेम येतो. हे सगळं इंटरलिंकेजेस आहे, 100% इंटरलिंक आहे. आणि मग पुन्हा त्यातून प्रश्न तोच येतो की ज्यावेळेस मानसिक ताणतणाव येतात त्याचा परिणाम लैंगिक साहचर्यावरती होतो. ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये लॉन्च होते. वाटतं की लठ्ठपणाचा पण त्याच्यावर फरक पडतो? नक्की होतो. लठ्ठपणा म्हणजे खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. लठ्ठपणामध्ये काय होतं तर लठ्ठपणामध्ये तुमचा शुक्र धातू कमी विकसित होतो. याची प्रोसेस आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. अस्थि, मज्जा, शुक्र हे नंतरचे धातू आहे. तुम्ही जो काही आहार रस घेताय त्या आहार रसातून फक्त मेदाचीच निर्मिती जास्त होते आणि म्हणून तुम्ही लठ्ठ होता. म्हणजे पुढचे जे अस्थि, मज्जा, शुक्र आहे तिथपर्यंत तुमचे आहार पोषक अंश पचतच नाही, त्यामुळे उत्तम शुक्राणूची निर्मिती होत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणाचा आणि लैंगिक समस्यांचा आणि वंध्यत्वाचा थेट संबंध आहे. बरोबर आहे. अगदी अगदी. म्हणजे ही सायकल समजून घेणं गरजेचं आहे. सर, लठ्ठपणासोबतच दुसरे अनेक तरुण मुलांच्या मनात खास करून हा प्रश्न असतो की अनेकदा मुलं लॅपटॉप वापरतात, बरेचदा तर लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करतात, तासनतास काम करतात. मोबाईलचा आपला वापर खूप जास्त असतो. स्क्रीन टाईम जो आहे तो एकंदरच सगळ्यांचा खूप जास्त वाढलाय. तर ह्या स्क्रीन टाईममुळे किंवा मोबाईल असा लॅपटॉप आपल्या मांडीवर ठेवून काम केल्यामुळे याचा पण वंध्यत्वाशी काही संबंध आहे किंवा? नक्की आहे. जसं लॅपटॉप मांडीवर आपण ठेवतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजकाल सगळे सारखं ते सांगतायत की डाव्या खिशामध्ये मोबाईल ठेवू नका. ओके. किंवा अजून एक खूप सध्या रिसर्च पेपर असे येत आहेत की जीन्सच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये मोबाईल ठेवू नका. याचं कारण माहिती आहे? ज्यावेळेस आपण डाव्या म्हणजे शर्टच्या खिशामध्ये मोबाईल ठेवतो, हा मोबाईल कनेक्ट आहे कॉन्स्टंट नेटवर्कशी. आणि ह्या नेटवर्कमधून ज्या वेव्ज येत आहेत ते डायरेक्ट तुमच्या हार्टमध्ये जात आहेत. आपली बॉडी इट सेल्फ इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आपण हृदयाचा आलेख काढतो, ECG काढतो, ते स्ट्रक्चर कशावर येतं? ह्या सगळ्या बीट्समुळे ते येत असतं. तर त्या मोबाईलचा दुष्परिणाम त्याच्यावर होतो. आणि आजकाल आता जेवढे नवीन नवीन इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही रिसर्च पेपर वगैरे पाहतोय त्याच्यामध्ये जी लोक फोन खिशात ठेवतात त्यांचा परिणाम डायरेक्ट वृषणांवर होतोय. म्हणजे टेस्टिसचं टेम्परेचर वाढवण्याचं काम तो फोन करतोय. आणि मगाशी मी सांगितलं तसं शुक्रम सौम्यम, तिथं कमी उष्णता पाहिजे, तिथं थंडावा जास्त पाहिजे, तर त्याच्यामुळं डायरेक्ट काउंटर परिणाम होतो. आणि हीच गोष्ट लॅपटॉपच्या बाबतीत होते. लॅपटॉप मशीन चालू आहे, तिथून रेडिएशन्स येत आहेत. कुठलंही मशीन ज्यावेळेस चालतं त्यावेळेस तिथं उष्णताच निर्माण होते. ती उष्णता डायरेक्ट वृषणांवर, लिंगावरती ट्रान्समिट होते. त्या ठिकाणची रक्तगत उष्णता वाढते आणि त्याचा परिणाम लैंगिक असमर्थतेवरती, वीर्याच्या निर्मितीवरती किंवा शुक्राणूंवर होतो.
नॉट ओनली इव्हन आजकाल खूप टाईट जीन्स वापरल्या जातात, फॅशनच्या नावाखाली टाईट कपडे वापरतात. म्हणजे कित्येक लोक आहे की झोपताना पण जीन्स घालून झोपतात. अशा पद्धतीची जर टाईट अंतर्वस्त्र वापरली गेली तर त्याच्यामुळे पण वृषणांमधली उष्णता वाढते, व्हॅरिकोसिल सारखे प्रॉब्लेम निर्माण होतात जे तुम्हाला दृश्य स्वरूपात कळत नाही. पण व्हॅरिकोसिल हे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी करण्यामधलं खूप महत्वाचं कारण आहे. अरे बाबा. आणि त्याचं रिझन आहे अत्यंत टाईट कपडे वापरणं, जीन्स सारखे जाड कपडे पुन्हा पुन्हा वापरत राहणं. याच्यामुळे या समस्या म्हणजे दिसताना या गोष्टी छोट्या दिसतात. याला आयुर्वेदामध्ये हेतू सेवन म्हणतात. अच्छा. की हे हेतू सेवन आहे, हे घडतंय, तुम्हाला आज त्याचा त्रास नाहीये पण त्याचे दूरगामी दुष्परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागणार आहेत. सर, हे कुठेतरी जास्तीत जास्त लोकांना म्हणजे ह्या गोष्टी माहितीच नाहीये मुळात, आणि कुठेतरी कधीतरी थोडंसं वाचलेलं असतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग कालांतरानं 1-2 वर्ष निघून जातात आणि ह्या 1-2 वर्षामध्ये होणारं जे नुकसान आहे ते झाल्याशिवाय काही ते राहत नाही. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वंध्यत्व येऊ नये आणि आपलं अपत्य, आपली पुढची पिढी चांगली राहावी याच्यासाठी आयुर्वेदामध्ये मग काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत? तुम्ही कशा पद्धतीने याच्यावर काम करता? मगाच्या तुमचं एक फक्त माझं उत्तर द्यायचं राहिलं की लोकांना हे माहिती नसतं असं नाहीये. लोकांना ना सर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कशी मिळवावी हे कळत नाही. बरोबर. आजकाल लोक ही जी व्हॉट्सअप इंडस्ट्री आहे ना हिला फॉलो करतात. मी तुम्हाला एक कोविडचं उदाहरण देतो मग मी पुढे जातो. कोविडच्या काळामध्ये एक क्लिप व्हायरल झाली होती की भेंडी खा आणि कोविड घालवा. अच्छा. साधी गोष्ट आहे, वर्षानुवर्ष आपण ऐकत आलोय की सर्दी जर झाली तर केळी खाऊ नका. बरोबर. कफ झाला तर तुम्ही भात खाऊ नका, कारण का तो त्रास वाढतो. बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे, आजी पणजी सगळ्यांना माहिती आहे. भेंडीमध्ये ऑलरेडी कफ आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अशी जर भेंडी तुम्ही खाल्ली तर तुमच्या आमाशयामध्ये कफ निर्माण होणार आहे, तो फुफ्फुसामध्ये जाणार आहे आणि तुमची फुफ्फुस लॉक होणार आहे. ऑलरेडी कोविडचं टार्गेटच जर लंग्स होतं तर अशा वेळेस लोकांनी जर भेंडी खाल्ली तर काय होणार आहे? आणि आम्ही कोविडमध्ये काम करताना पाहिलं की अशा पद्धतीने लोक भेंड्या म्हणजे भाजीपोळी खाणं बंद केलं होतं आणि नुसती भेंडीची भाजी खात होते. ती लोक जास्त कॉम्प्लिकेशन मध्ये गेली, जास्त त्यांना कफ झाला. त्यामुळे सगळ्या श्रोत्यांना मला हे सांगायचंय की तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेताय ना ती इन्फॉर्मेशन देणारा माणूस ऑथेंटिक आहे की नाही हे बघा. बरोबर. मध्यंतरी हायड्रोथेरपीवरती असंच झालं होतं, वेड्यासारखी लोक पाणी पित होते, त्यांना किडनी फेल्युअरचे प्रॉब्लेम झाले, पचनाचे प्रॉब्लेम झाले. बापरे. कारण याच्यामध्ये ऑथेंटिक बघितलं जात नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेताय, ज्या रिलेटेड घेताय त्यात ती व्यक्ती तज्ज्ञ आहे की नाही ते बघणं महत्वाचं. जसं आपण एखादी ट्रीटमेंट घेताना तज्ज्ञांकडे जातो, त्या माणसाची त्या डॉक्टरची अख्खी कुंडली पाहतो. बरोबर. मग जे काही तुम्ही व्हॉट्सअप इंडस्ट्रीमध्ये पाहता ते बघायला पाहिजे तुम्ही की हे सांगणारी व्यक्ती जे सांगतीये ती त्यातली तज्ज्ञ आहे की नाही, ह्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का. त्यामुळे लोकांना इन्फॉर्मेशन नाही असं नाहीये, योग्य इन्फॉर्मेशन त्यांना मिळवता येत नाही. अगदी. तुमच्या मगाच्या प्रश्नाकडे येतो की आयुर्वेदामध्ये काय आहे. तर आयुर्वेद मगाशी मी सांगितलं तसं रसधातूपासून शुक्रधातूपर्यंत खूप सुंदर याचं सगळं सविस्तर वर्णन आहे. आयुर्वेदामध्ये रसायन, वाजीकरण, योनिव्यापक चिकित्सा असे वेगवेगळे ऑथेंटिक डेटा आहेत की जे वंध्यत्वासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. वंध्यत्वाच्या समस्येमध्ये मगाशी मी सांगितलं तसं की आयुर्वेदाची थिंकिंग प्रोसेस वेगळी आहे. मुळात आयुर्वेद शास्त्र जे आहे ना, आयुर्वेद शास्त्रातलं जे इंटरनल मेडिसिन आहे त्याचं नाव आहे काय चिकित्सा. अच्छा. काय म्हणजे अग्नी. अच्छा. आयुर्वेद सगळ्यात पहिले कशावर काम करतो तर तुमच्या अग्नीवर काम करतो. बरं. बघा आपण काय म्हणतो, शेवटपर्यंत जिवंत राहायचं असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल, खावं लागेल. बरोबर ना. खावं लागेल, पाणी तरी प्यावं लागेल, सगळं करावं लागेल. म्हणजे जिवंत राहण्यासाठी तुमच्या शरीरातली सगळ्यात महत्वाची संस्था ऍक्टिव्हेट राहिली पाहिजे, तिला म्हणतात पचन संस्था. आणि ह्या पचन संस्थेचं सगळं नियमन जाठराग्नी करत असतो. हा जो अग्नीचा मूलभूत विचार आहे याच्यावर आयुर्वेद काम करतो. म्हणजे आयुर्वेद सांगतो तुम्हाला की तुम्ही काय खाताय यापेक्षा तुम्ही काय पचवताय हे महत्वाचं. म्हणजे आपण थोडंसं एक कंपॅरिझन घेऊया. रुरलची जी लोक आहेत फार काही न्यूट्रिशनल खातात का सर? नाही. ते काय मशरूम खातात, त्यांच्याकडे कोणी डायटिशियन असतो? काही नसतं. साधी भाजी भाकरी खातात. पण तरी पण मग त्यांचं आरोग्य शहरातल्या लोकांपेक्षा उत्तम का? कारण ते कष्ट करतात, कष्टाच्या माध्यमातून त्यांचा व्यायाम उत्तम होतो आणि त्यांच्या अग्नीचं उत्तम संदूषण होतं. त्यामुळे तुम्ही काय खाता हे महत्वाचं नाहीये, काय पचवता. आपल्याकडे एक शब्द आहे, तुझ्या अंगी काय लागतं. बरोबर. मी हे खातो पण मला ते अंगी लागत नाही. अंगी लागत नाही म्हणजे काय, त्याचं पचन होत नाही, त्यामुळे तुझ्या शरीरात सप्तधातू चांगले निर्माण होत नाही. त्यामुळे या अग्नीचा जो विचार आहे हा खूप मूलगामी आहे आणि हा अग्नीचा विचार करून जर तुम्ही वंध्यत्वाची चिकित्सा दिली तर अप्रतिम रिझल्ट मिळतात. मुद्दाम मी हे इलॅबोरेटिव्ह सांगतोय की आयुर्वेदाची ही थॉट प्रोसेस वेगळी आहे, युनिक आहे आणि म्हणून त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. बरोबर. अगदी तुम्हाला सांगतो की जे पोटाचे विकार असणारी लोक असतात, ज्याला IBS चा प्रॉब्लेम म्हणतात. हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. IBS
आयुर्वेदामध्ये ज्याला ग्रहणी म्हणतात, ज्यांना IBS किंवा आम्लपित्ताचा आजार आहे त्यातल्या 90% लोकांमध्ये शुक्राणूंचे प्रॉब्लेम असतात. बरं. त्यांच्यामध्ये शुक्रधातू कमी तयार होतो, त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी सापडते, त्यांच्या शुक्राणूंमध्ये विकृती सापडतात आणि त्यामुळे त्यांना वंध्यत्वाचे पण प्रॉब्लेम येतात आणि लैंगिक समस्याचे पण प्रॉब्लेम येतात. असा पेशंट ज्यावेळेस माझ्याकडे येतो त्यावेळेस मी लगेच असा विचार नाही करत की याला कुठलं औषध दिलं की याचा शुक्राणू वाढणार आहे किंवा कुठलं औषध दिलं की याचा सिमेंटचा व्हॉल्यूम वाढणार आहे. नॉट ॲट ऑल. शुक्राची निर्मिती रसधातूपासून आहे, याची पचनसंस्था बिघडलेली आहे, याचं पहिलं ते ठीक करावं लागेल. म्हणजे साधं आहे की तुम्हाला माहिती आहे खजूर खाल्ल्यावर हिमोग्लोबिन वाढतं, पण हा खजूर पचला तर हिमोग्लोबिन वाढेल ना. बरोबर आहे. तो जर खजूर पचलाच नाही, दुसऱ्या दिवशी संडास वाटेतून निघून गेला तर कसं हिमोग्लोबिन वाढेल. बरोबर. आणि म्हणून अग्नीवर विचार करून वंध्यत्वाच्या चिकित्सेचा विचार करावा लागतो आणि मग त्याच्याबरोबर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पंचकर्म ही आयुर्वेदाची कोर ट्रीटमेंट आहे. सर्वात महत्वाचं ना की आपल्याकडे आयुर्वेद हा खूप भोंदू लोकांच्या हातामध्ये चाललेला आहे. अच्छा. जे लोक याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहेत, ऑथेंटिक नाही आहेत, बाबा बुवांसारखी लोक आहेत जी मनात येतात आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतात. म्हणजे मला खरं त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की ज्यावेळेस लोकांना आयुर्वेदाने फरक पडत नाही ना त्यावेळेस ती लोक त्या डॉक्टरचं नाव नाही घेत. बरोबर. मी म्हणतो तुम्हाला डॉक्टर मुळेंकडे नाही फरक पडला ना, तुम्ही सांगा डॉक्टर मुळेंकडे नाही फरक पडला, आयुर्वेदाने फरक पडला नाही असं म्हणू नका. आणि नेमकं हेच घडतं. ह्या बाबा बुवा लोकांना ऑथेंटिक नॉलेज नसतं, यांना पंचकर्माविषयी काही माहिती नसते आणि ही लोक ट्रीटमेंट देतात. किंवा लोक पण ऑनलाईन मेडिसिन घेतात. कुठूनही आम्ही काय इकडून औषध मागवलं तिकडनं औषध मागवलं, अरे तुला त्या डॉक्टरनी पाहिलेलं नाहीये, त्यांनी तुला तपासलेलं नाहीये, वंध्यत्वासारखी जटिल समस्या त्याच्या तुझी समस्या आहे, कसं तुला ऑनलाईन फरक पडणार आहे. मग अशी मेडिसिन घ्यायची आणि तिसरीकडे गेल्यानंतर सांगायचं आयुर्वेदाने मला फरक पडला नाही. त्यामुळं प्राचीन वैद्यक आयुर्वेद जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर त्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आज आपण ऐकतो व्यवहारामध्ये पंचकर्म पॅकेज. हॉटेलला गेले तुम्ही, 5 स्टार हॉटेलला वगैरे गेले तिथे लिहिलं असतं पंचकर्म पॅकेज. अरे हे काय पॅकेज आहे का, हे काय फूड इंडस्ट्री आहे का. पॅकेज असूच शकत नाही. एकाच व्यक्तीची 5 कर्म एकाच वेळी होऊ शकत नाही, त्यांनी फायदा नाही होणार आहे, नुकसान होणार आहे. बरोबर. कोणत्या व्यक्तीसाठी प्रकृतीनिहाय कोणतं पंचकर्म करायला पाहिजे हा त्यातला जो तज्ज्ञ आहे तो ठरवणार आहे. त्यामुळे माझं श्रोत्यांना जाहीर आवाहन आहे की तुम्हाला आयुर्वेद जर अनुभवायचा असेल, आयुर्वेदामध्ये किती क्विक रिझल्ट मिळतात हे जर करायचं असेल तर तज्ज्ञांकडे जा, तज्ज्ञांकडनं पंचकर्म करून घ्या. बरोबर. आज वंध्यत्व, लैंगिक समस्या, डिप्रेशन वगैरे ह्या जटिल समस्या आहेत सर, आणि याच्यावर जर तुम्ही वरवर औषध पाणी करणार असाल तर कसा उपयोग होईल. बरोबर. जर तुम्हाला बेंड आलेलं आहे, ॲप्सिस झालेलं आहे, तर ते ॲप्सिस तुम्ही जिरवताल का फोडताल. फोडणार ना. आपण त्याला पिकवणार, फोडणार, त्याचा निचरा करणार आणि ज्यावेळेस त्यातनं पू निघून जाणार आहे त्यावेळेसच तुम्हाला बरं वाटणार आहे. बरोबर. तसं हे जे खोलवर गेलेले दोष आहेत हे काढण्याची क्षमता फक्त पंचकर्मांमध्ये, आणि पंचकर्म ही जी ऑथेंटिक लोक काम करतात त्यांनाच माहिती असतात. म्हणून जी भोंदू लोक आहेत ती तुम्हाला पंचकर्मांविषयी मार्गदर्शन करणार नाही, ती औषधांविषयी मार्गदर्शन करत. आणि म्हणून पंचकर्म दुर्दैवाने भोंदू लोकांची संख्या वाढते, खूप वाढतीये. क्वॅक खूप वाढतायत. म्हणजे आयुर्वेदाला अच्छे दिन आहेत, अच्छे दिन आपण हे सगळं म्हणतोय, ह्या आजच्या दिनचा जास्त फायदा ही लोक करून घेत आहेत. आणि मला वाटतं याला नागरिक जबाबदार आहेत. तुम्ही 4 ठिकाणी, तुम्हाला एक मोबाईल घ्यायचा तर 10 ठिकाणी चौकशी करता, सॅमसंग घेऊ का ऍपल घेऊ. जर तुम्हाला एखादा तुमचा आजार ट्रीट करायचा आहे तर तुम्हाला शोधता येत नाही की मी ज्या डॉक्टरकडे चाललोय तो डॉक्टर खरा आहे का, त्याची डिग्री आहे का, काउन्सिलकडे त्याचं रजिस्ट्रेशन आहे का, हे बघायला पाहिजे ना. अगदी ही लोकांची चूक आहे. म्हणजे समाजामध्ये भोंदूगिरी वाढते, याला भोंदू जबाबदार नाही, नागरिक जबाबदार आहेत. आणि मग याच अनुषंगाने ज्या ट्रीटमेंट येतात त्याच्यामध्ये ज्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये पंचकर्म तर आहेच, त्याचबरोबर उत्तर बस्तीसारख्या ट्रीटमेंट आहेत ज्याचे अप्रतिम रिझल्ट वंध्यत्वामध्ये मिळतात. विद्ध चिकित्सा म्हणून आयुर्वेदातल्या ट्रीटमेंट आहेत, त्याचे रिझल्ट पण खूप छान मिळतात. आयुर्वेदामध्ये ना व्हरायटी मेनू आहे ट्रीटमेंटमध्ये, फक्त तुम्ही तो प्रॉपरली घेतला गेला पाहिजे तुमच्याकडून. मग खरं तर हे म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगताय, जसं पूर्ण तुम्ही याच्याकडे आयुर्वेद याच्यामध्ये एवढे तज्ज्ञ आहात, हे सगळं करताय तुम्ही, म्हणजे थोडंसं पॉइंट हा वेगळा जाईल परंतु तो संबंधित पण आहे. तुम्ही आता जो मुद्दा सांगितलात, तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसाच्या आधी उत्तर प्रदेशमधली एक बातमी आली होती की एका शाळेच्या संस्थापकाने, म्हणजे ती शाळा होती आणि त्या शाळेच्या संस्थापकाने ती शाळा चांगली चालावी म्हणून तिथल्या एका विद्यार्थ्याचा बळी दिला होता. आणि ते खूप गाजली होती. त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी आता मी स्वतः एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतोय, 20-25 वर्ष झाले मला याच्यामध्ये काम करत होतो, आणि त्या दिवशी म्हणजे माझ्या टीम सोबत बोलत असताना मी हा मुद्दा बोललो होतो की ज्या समाजामध्ये समजा आता एखाद्या अशा माणसाने फक्त नफा कमावण्याच्या उद्देशाने शाळा सुरू केली
आणि एखादा माणूस आहे की तो जन्मतः म्हणजे शिकवण्याचीच त्याची आवड आहे, शिक्षकच आहे आणि त्याने शाळा सुरू केली आहे, पण त्याच्याकडे भौतिक सुविधा समजा कमी आहेत आणि ह्या माणसाने समजा एकदम सुंदर शाळा केली तर लोक तो माणूस कोण आहे हे न पाहता त्याच्या भौतिक सुविधा पाहून तिथे शाळा टाकतील. आणि तीच गोष्ट आहे आता तुम्ही जे सांगताय की आपले अनेक लोक पंचतारांकित हॉटेलात पंचकर्म आहे म्हणून ते फॅशन म्हणून पंचकर्म करणार. बरोबर. किंवा आता अनेक लोकांनी तो नुसता बिझनेस म्हणून सुरू केला. बरोबर. पण त्यातले जे तज्ज्ञ आहेत, त्यातले जाणकार आहेत, ज्यांनी त्यांचं आयुष्य ह्या गोष्टीसाठी वाहिलेलं आहे, तर त्याच्या मागे माणूस कोण आहे, ती ट्रीटमेंट कोण करतोय हे सगळं समजून न घेणारे लोक आहेत. मला वाटतं की अशा पॉडकास्टच्या निमित्ताने लोकांमध्ये ही जागृती निश्चितपणे पोहोचली पाहिजे की आपण जेव्हा पंचकर्म करतो किंवा आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या करणारं कोण आहे, म्हणजे कोणाकडे आपण ते गायडन्स घेतोय आणि एवढं महत्वाचं काम आपल्या आयुष्यातलं करतोय. ह्या गोष्टी आपण त्या निश्चितपणे तुम्ही देताय ना त्यांच्या हातामध्ये. ज्या शरीरावर आयुष्य सगळ्यात जास्त प्रेम आहे ते तुम्ही त्यांच्या हातात देताय म्हणल्यावर तुम्ही किती चाणाक्षपणे हा सगळा विचार केला पाहिजे. यस, शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. सर, प्रश्न तर खूप सारे आहेत, परंतु एक प्रश्न पुन्हा पुन्हा राहून म्हणजे डोकं काढतोय की आपण ही आजची जी काही लाईफस्टाईल आहे, धावपळीची लाईफस्टाईल असेल, ताणतणाव असेल, असं नाही की कामच करणारे आहेत. आता मी स्पर्धा परीक्षा देणारे पण खूप सारे विद्यार्थी बघतोय की प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचा ताण असतो. काही नसल तरी ताण असतो आणि काही असल तरी ताण असतो. दोन्ही सिच्युएशन मध्ये खूप जास्त ताण असतो. तर हा ताण आपल्या आयुष्यावर पुढे परिणाम होऊ नये, म्हणजे आता कदाचित कामाचा असेल, अभ्यासाचा असेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा असेल, आपल्या आयुष्यावर पुढे त्याचा परिणाम होऊ नये, आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून ह्या ताण कमी करण्यासाठी सहज करता येतील आणि सोप्या पद्धतीने करता येतील अशा काही गोष्टी आयुर्वेदानं सांगितलेल्या आहेत का? निश्चित सांगितलेल्या आहे. ताणाचे दुष्परिणाम काय होतात हे सगळ्यांना माहिती, आपण त्याच्याकडे जाणारच नाही. पण तुम्हाला सांगू, कुठलाही ताण घालवण्यासाठी आपल्याला सगळ्यांकडं एक रामबाण उपाय खूप सोपा आहे. पण आपण भारतीय त्या बाबतीत आळशी आहोत आणि म्हणून डायबेटीस सारखा आजार आपण लावून घेतलेला आहे. आणि तो साधा सोपा सरळ उपाय व्यायाम करणं. आपल्याला डायबिटीस जो झालाय ना भारतीयांना, याचं कारणच तो आहे की आपण आळशी आहोत आणि आपण व्यायाम करत नाही. तुम्हाला माहिती, व्यायामाला जर तुम्ही गुगल केलं तर व्यायामाला काय म्हणतात? स्ट्रेस बस्टर म्हणतात. बरोबर. स्ट्रेस बस्टर म्हणजे तणावाची मुक्ती देण्याचं काम त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस व्यायामानंतर आपल्या शरीरातल्या अग्नी जो आहे तो प्रवृत्त होतो. असं कधी कोणाला होतं का? तुम्हाला असं कोणी भेटलंय का, मी व्यायाम केला आणि आज मला भूकच लागली नाही? कोणीच नाही. जर तुम्ही मनापासून व्यायाम केला तर तुम्हाला भूक लागते. भूक लागल्यानंतर मगाशी मी सांगितलं तसा तुमचा जाठराग्नी प्रज्वलित होतो आणि एकदा तो प्रज्वलित झाला की त्या भट्टीत तुम्ही काही टाका, तो खाक करून टाकतो. बरोबर आहे. ग्रामीण आरोग्य परत का चांगलं आहे? त्यांच्या कष्टामध्ये व्यायाम आहे. आणि शहरी भागातली कामं आज IT सेक्टरमध्ये ही 10-12 तास ही लोक बसून काम करतात. व्यायामापासून ही पूर्णपणे वंचित आहेत. मी नेहमी सांगतो बरं का सर, की व्यायामाच्या बाबतीत तुम्ही स्वार्थी असलं पाहिजे. मला हा शब्द खूप आवडतो त्या बाबतीत. स्वार्थी का असलं पाहिजे? तर त्याच्या कर्माची फळं तुम्ही भोगणार आहात. तुम्ही व्यायाम केला तुम्हाला फायदा होणार आहे, तुम्ही व्यायाम नाही केला त्याचा तुम्हाला तोटा होणार आहे. म्हणून त्या बाबतीत तुम्ही स्वार्थी व्हायला पाहिजे. आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन तयार होतं आणि हे जे हॉर्मोन आहे ना, हे हॉर्मोन तुम्हाला सच्चिदानंद, सतत आनंदाची स्थिती देण्यासाठी सक्षम आहे. इतकं महत्वाचं आहे ते. त्या हॉर्मोनचं नावच आहे, इट्स अ हॅपी हॉर्मोन, किंवा त्याला दुसरं म्हणतात ॲनाल्जेसिक हॉर्मोन. म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या वेदना घालवण्याचं इतकं चांगलं रसायन तुमच्या शरीरामध्ये परमेश्वराने ठेवलेलं आहे. पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, आपल्याला कळत नाहीये. त्यामुळे आयुर्वेदाने व्यायामाचं महत्व खूप सांगितलेलं आहे. म्हणजे आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आहार 2 नंबरला आहे, 1 नंबरला व्यायाम आहे. कारण पुन्हा तेच सांगतो, व्यायामातून तुमचा अग्नी एकदा प्रवृत्त झाला की तुम्ही कमी गुणवत्तेचं खाऊन पण तुमच्या अंगी ते लागू शकतं. आणि स्ट्रेस बस्टर म्हणून तो काम करतो, त्याच्यावरती चांगला फायदा होतो. अगदी. म्हणजे व्यायाम, आणि हे खरंच मी नेहमी म्हणतो की तुम्ही कुठल्याही पॉडकास्टमध्ये किंवा याच्यामध्ये जे ऐकता ना ते करून पहा. मी आता पण जी लोक हे सगळं ऐकतायत ना त्यांना माझं जाहीर आवाहन आहे की 1 महिनाभर फक्त प्रामाणिकपणे व्यायाम करा. बरोबर. 1च महिनाभर जो तुम्हाला सुटेबल होईल तो व्यायाम करा. सरसगट सगळ्यांनी जिम करा असं मी म्हणणार नाही. ज्याला जो सुटेबल होईल त्यांनी तो व्यायाम करा. नियमितपणे महिनाभर व्यायाम करा आणि व्यायाम केल्यानंतर स्वतःमध्ये काय बदल झाले याचा अनुभव घ्या. आणि मगाशी मी म्हटलं तसं व्यायाम केल्यानंतर तुम्ही डिप्रेस झाले असं होऊच शकत नाही. होऊ शकत नाही.
अजून एक गोष्ट व्यायामाच्या बाबतीत खूप महत्वाची आहे की गंमत म्हणून चालायला गेले 5-5, 6-6 मित्र गप्पा मारत चालतायत, त्यांनी काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुमच्या शरीरातून घाम निघत नाही तोपर्यंत तो व्यायाम फायदेशीर झाला असं समजण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे व्यायाम हा या सगळ्या याच्यात खूप महत्वाचा आहे. आयुर्वेदामध्ये व्यायामाविषयी इलॅबरेटिव्ह लिहिलेलं आहे आणि आयुर्वेदातलं जे व्यायाम आहे ना ते परिमाणावर अवलंबून आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही 50 किलो वजन उचलायचं का उजव्या हाताने डंबेल उचलायचं आणि डाव्या हाताने काय उचलायचं, अजिबात नाही. आयुर्वेदाचं पॅरामीटर आहे अर्धशक्ती व्यायाम करावा. बरं. म्हणजे व्यायामाचे पॅरामीटर जे सांगितले त्याच्यामध्ये जर तुम्हाला कपाळावर घाम आला, जर तुम्हाला श्वास तुमचा फुलायला लागला तर तुम्ही थांबलं पाहिजे. जर तुम्ही अतीव मात्रेत व्यायाम केला तर प्रॉब्लेम येतो. आज आपण अशा घटना पाहतो की ट्रेडमिलवरती लोक कोलॅप्स होतात. बरोबर. ट्रेडमिलवर लोक कोलॅप्स होतात, हा ट्रेडमिलचा दोष नाहीये, इट्स अ मशीन. तुमची कपॅसिटी नव्हती तरी तुम्ही त्याचं इन्क्लिनेशन वाढवताय, तुम्ही त्याचा स्पीड वाढवताय, त्यामुळे तुमच्या शरीराची कपॅसिटी संपलेली आहे. बरोबर. त्यामुळं इतक्या पॅरामीटरवरती आयुर्वेदामध्ये व्यायामाचा उल्लेख केला जातो आणि व्यायाम आणि त्या अनुषंगाने आहार जर ही तत्व पाळली, 6 ते 7 तासाची शांत झोप घेतली तर उत्तम आरोग्य तुम्हाला मेंटेन करता येईल. सर, याला लागूनच एक प्रश्न आहे. जेव्हा आहाराचा प्रश्न येतो, आपल्याला आहार करायचा, आहार आणि व्यायाम ह्या दोन्ही एकमेकाच्या लागूनच असलेल्या गोष्टी आहेत. परंतु व्यायाम करत असताना अनेकदा काय होतं, असा कुठला व्यायामातला पॉइंट आहे की ज्या पॉइंटला मी जो व्यायाम करतोय तो वाढवला पाहिजे आणि केला पाहिजे, आणि असा कुठला पॉइंट आहे की नाही तो आता मला एक प्रकारे हानिकारक ठरतोय, आता तो थांबलं पाहिजे. हा जो पॉइंट आहे तो तुम्ही म्हटलं की घाम आला पाहिजे किंवा हे आहे, मग अनेक लोक घाम आल्यानंतरही पळत राहतात, मग ते चुकीचं आहे असं आपल्याला? निश्चित चुकीचं आहे. त्यातून त्यांना त्रासच होतोय. शरीर सांगतंय की मी दमलोय. किंवा अजून एक व्यायामाच्या बाबतीत दुखलं की चुकलं, आम्ही साधं सांगतो त्यांना, दुखलं की चुकलं. काही काही लोक काय करतात, कंबर उचलण्याचा व्यायाम आहे, कंबर उचलतात, अरे 10 मिनिटं ठीक आहे, काय 10 मिनिटं पण खूप झाले, 30 सेकंद 60 सेकंद ठीक आहे, मुद्दाम ताण देतो आम्ही, ताण देतो. तो ताण इतका होतो की त्याच्यातून स्पाइनला प्रॉब्लेम येतो आणि त्यांच्या मागे नवीन समस्या निर्माण होतात. बरोबर. त्यामुळं दुखण्यासाठी ताण द्यायचा आहे आणि ताण दिल्यानंतर व्यायाम होतो, हे कन्सेप्ट चुकीचे आहे. दुखलं तर चुकलं. एखादा व्यायाम करताना जर तुम्हाला वेदना होत आहेत तर तो व्यायाम तुम्हाला सुटेबल नाहीये. होईपर्यंतच फक्त केला पाहिजे. आता कित्येक जणांच्या बाबतीत असं होतं, एस्पेशली बॅडमिंटनच्या बाबतीत सगळ्यांना कल्पना आहे की खूप जणांना गुडघ्याचे प्रॉब्लेम येतात, गुडघे दुखायला लागतात, तरी ती लोक बॅडमिंटन जर खेळत राहत असतील तर काही दिवसांनी त्यांना नी रिप्लेसमेंट करावंच लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ना, आपलं शरीर आपल्याशी खूप प्रामाणिक असतं. शरीर इंडिकेट करत असते की बाबा हे मला सुटेबल नाहीये, माझे गुडघे दुखायला लागले, तू बॅडमिंटन. मी बॅडमिंटन म्हणतो कारण त्याच्यावरती खूप संशोधन झालंय, खूप डेटा त्या बाबतीतला अवेलेबल आहे. शरीर सांगतंय. किंवा लोक जिम मध्ये जाऊन वजन उचलतात, त्यांना खूप प्रॉब्लेम येतात, स्नायूंचे प्रॉब्लेम येतात, याचे फायबर्स जे असतात त्याला स्वेलिंग येतं, तरी पण ते थांबवत नाहीत. दॅट इज रॉंग. त्यामुळं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. एस्पेशली जिमचा व्यायाम हा कंपल्सरी मार्गदर्शन घेऊनच केला पाहिजे. आपल्याला कल्पना असेल, जे नवशिके आणि अतिउत्साही जिमला जाणारी लोक असतात त्यांच्यामध्ये स्क्रॉटल हर्निया, इन्ग्वायनल हर्निया असे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कारण त्यांना कळतच नाही की आपली कपॅसिटी नसताना आपण वजन उचलतोय. त्यामुळे त्यांना यंग हर्निएशन, तरुण मुलांमध्ये हर्नियाचे जे प्रॉब्लेम वाढत आहेत त्याचं मेन कारण आहे जिममध्ये मार्गदर्शक नसताना स्वतःच्या मनाने व्यायाम करणं. हे चुकीचं आहे. या बाबतीतला अवेअरनेस खूप महत्वाचा आहे आणि व्यायाम करताना त्या प्रपोर्शनेटली तुमचा आहार आहे की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. सर, हाच प्रश्न आहाराच्या बाबतीमध्ये कसं सोडवतील? अनेक लोकांना ही लक्षात येत नाही की आपल्या शरीरासाठी आवश्यक किती आहे. म्हणजे जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत खात राहणं, आणि म्हणजे गरज कितीची आहे आणि किती आपण म्हणजे कुठं थांबलं पाहिजे हे आहाराच्या बाबतीमध्ये बरेचदा ते कळतच नाही. आयुर्वेद ना सर खूप सोपा आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस म्हणतो ना की आयुर्वेद तुम्ही लाईफस्टाईल किंवा जीवनशैली म्हणून स्वीकारा, ते यासाठी कॉन्फिडेंटली म्हणतो की त्याचे प्रिन्सिपल खूप सोपे आहे. आयुर्वेदाचं सिम्पल प्रिन्सिपल आहे डिमांड अँड सप्लाय. अच्छा. मागणी आणि पुरवठा. पेशंटला मी एक प्रयोग सांगतो नेहमी की सुट्टीच्या दिवशी तुम्ही एक प्रयोग करायचा. सकाळी उठल्यानंतर मला किती वाजता भूक लागायला लागली, उठल्या उठल्या पाणी टाक, पोटात घे, हे घे, ज्यूस घे, काही करायचं नाही, फक्त शरीराकडे लक्ष द्यायचं आणि ऑब्झर्व करायचं मला भूक किती वाजता लागते. ते बरोबर सांगतात आम्हाला 9 नंतर भूक लागायला लागते. कारण आयुर्वेदाने 10 ते 2 हा पित्ताचा काळ सांगितलेला आहे. बरोबर. विशिष्ट काळ सांगितलेले आहेत. 6 ते 10 कफाचा काळ आहे, 10 ते 2 पित्ताचा काळ आहे, 2 ते 6 वाताचा काळ आहे. या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये पाचक अग्नी निर्माण होतो आणि तो डिमांड करतो, गिव्ह मी समथिंग. ज्यावेळेस बॉडी तुम्हाला सांगते गिव्ह मी समथिंग, त्यावेळेस तुम्ही द्या.
त्याच्यावरती व्यवस्थित पचन होतं. 5-6 तासानंतर परत तुमचे पाचक अग्नी ॲक्टिवेट होतो, पाचक स्राव यायला लागतात आणि पुन्हा भूक लागते. मी साधं तुम्हाला नॉनव्हेजचं उदाहरण देतो, जी मी बऱ्याच व्याख्यानांमधून देत असतो, की लोक नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणतात यार नॉनव्हेज ना पचायला फार जड होतं. आणि ज्या बोकडांनी त्यांच्यासाठी त्याग केलेला असतो, 700-800 रुपये किलोचं मटण ते घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचं खापर ते त्या बोकडाच्या माथी वाढतं. चूक बोकडाची नाही आहे. ज्या दिवशी हे नॉनव्हेज खातात त्या दिवशी हे रोजच्यापेक्षा जास्त खातात. बरोबर. त्याच्याबरोबर चपाती खातील, भाकरी खातील, रस्सा सगळं खातील. खाताना हे अतिमात्रेत खातात. म्हणजे पाचक स्रावांची जेवढी कॅपॅसिटी होती त्यापेक्षा जास्त खातात. सकाळी जेवतात. सकाळी जेवल्यानंतर शरीराने संध्याकाळी सांगत असतं की बाबा रे सकाळची प्रोसेस कंप्लीट झालेली नाहीये, माझी अजून इथलं सगळं स्टमक रिकामं झालेलं नाही, वरून काही टाकू नको. पण नाही, हा परत रात्री पण रस्सा आणि भात खातो. बायको आग्रह करते अहो रिकाम्या पोटी कसं काय झोपता. मग हा मटणाचा रस्सा आणि भात खातो. ऑलरेडी सकाळचं पचलेलं नाही, रात्रीचं डम्पिंग झालं आणि मग दुसऱ्या दिवशीला अपचन होतं. आणि हा दोष मात्र मटणाला देतो. खरं तर मगाशी मी सांगितलं तसं अग्नी पाचक हे ना तुमची म्हणजे पचन संस्था ना खूप महत्वाची आहे. त्या पचन संस्थेमध्ये तुम्ही काय आहुती देता हा नंतरचा भाग आहे. तुमची पचन संस्था जर उत्तम असेल, आयुर्वेदामध्ये आहाराचे नियम सांगितलेले, आहार कसा घ्यावा, मिठाई स्वीट कधी खावं. लोक स्वीट शेवटी खातात. आयुर्वेदामध्ये सांगितलेले स्वीट सुरुवातीला खावं, कारण सुरुवातीला तुमची पचन संस्था हायली ऍक्टिव्हेटेड असते, पाचक अग्नी तीव्र असतो. लोक शेवटी खातात डेझर्ट म्हणून आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आयुर्वेदाचे जर प्रिन्सिपल लोकांनी समजून घेतले ना तर तुम्ही काही खाऊ शकता. म्हणजे रोज गोड पदार्थ खाऊन सुद्धा तुमची हे जाडी वाढणार नाही असे खूप खूप लोक मी तुम्हाला दाखव. तुम्हाला माहिती पूर्वीच्या काळीमध्ये खूप ग्रामीण भागातली लोक सकाळी दूध घालायला येतात. दूधवाल्यांच्या बाबतीतले उदाहरण देतो तुम्हाला. आणि नंतर ते काय खातात माहिती, बासुंदी खाऊन जातात. अजून पण खूप भागांमध्ये बासुंदी आणि जिलेबी खाऊन जातात. मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही गेले तर खूप लोकांचा सकाळचा नाश्ता रबडी जिलेबी. त्यांची वजन नाही वाढत, कारण ते ऍज अ मेन सोर्स म्हणून ते खातात, तेवढंच खातात आणि खाल्ल्यानंतर पचवतात. म्हणजे मी आहाराच्या बाबतीत मी लोकांना पण सांगतो, तुम्ही रिसेप्शनला गेले ना तर पहिले ठरवून घ्या मला काय खायचंय. ते रिसेप्शनचा जो यजमान असतो, नवरीचा जो बाप असतो, तो 1000, 1,500 रुपये त्या जेवणावर खर्च करतो. तुम्ही काय काकडी टोमॅटो खावं म्हणून तो खर्च करतो का? त्यांनी जे काही मेन आयटम ठेवलेले ते एकदा स्टॉल बघून घ्या, तुम्ही सगळे फिरून घ्या आणि मग तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला रबडी मालपुआ आवडतो ना, तिथंच बसा. ढेकर येईपर्यंत, अंडरलाईन ढेकर येईपर्यंत फक्त रबडी मालपुआ खा. घरी या, तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्या नवरीच्या बापाला पण समाधान मिळेल, लोक जीवन गेले आणि काही त्रास झाला नाही. बरोबर. ही जी मी उदाहरणं देतोय ही सगळी अग्नीशी निगडीत आहे. यू शुड नॉट ईट एक्सेस. बरोबर. तुम्ही एक्सेस खाता म्हणून प्रॉब्लेम होतो. ऍक्च्युली इटिंग मेडिटेशन नावाचा जो प्रकार आहे ना सर, त्याच्यामध्ये तुम्ही जर आवडणारी गोष्ट मनापासून खाल्ली पण मात्रेत खाल्ली तर तुम्हाला त्रासच होऊ शकत नाही. कुकरला जर शिट्टी नसती तर काय झालं असतं? स्फोट झाला असता. आपल्या शरीरामध्ये पचन संस्थेमधला सगळ्यात मोठा इंडिकेटर आहे ढेकर. अच्छा. ढेकर कधी येतो? ज्यावेळेस आमाशय ॲडिक्वेट भरतं, ज्यावेळेस त्याच्यावरती अन्न नकोय याचा पहिला सिग्नल शरीर ढेकरला देतं आणि आपण ढेकर आल्यानंतरही खात बसतो. दॅट इज रॉंग. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं डिमांड अँड सप्लाय, आणि ही हायली बेस्ट बॉडी आहे. परमेश्वराने आपलं जे शरीर बनवलेलं ना, ही टॉप सिस्टीम आहे. खूप इंडिकेटर्स आहे त्याच्यामध्ये. फक्त ते इंडिकेटर आपण प्रामाणिकपणे फॉलो केले पाहिजे. जी लोक ढेकर आल्यानंतर थांबतात त्यांना अपचन होत नाही. मग त्यांनी मिठाई खाओ, नॉनव्हेज खाओ, काही पण खाओ. आणि याच्या उलट तुम्ही हलकं आहे म्हणून जर एक्सेस खात असताल, म्हणजे एखादा म्हणला राजगिरा पचायला हलका असतो आणि त्यांनी जेवायला 20 राजगिऱ्याचे लाडू खाल्ले आणि त्याची कपॅसिटी नाहीये, त्याला अपचन होणार आहे. त्यामुळे पुन्हा प्रश्न येतो अग्नीशी आणि डिमांड अँड सप्लाय, आणि शरीर जे सांगतं तिथं थांबायला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो दुपारचं जेवण जास्त चांगलं पाहिजे. बरोबर. कारण त्यावेळेस तुमचा अग्नी तीव्र असतो. रात्रीचं जेवण कमी मात्रेमध्ये असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी. त्यामुळं अशा पद्धतीने जर बेसिक यालाच लागून असलेला एक प्रश्न आहे. मगाशी तुम्ही ग्रहणीचं उदाहरण दिलं होतं. ग्रहणी हा जो आजार आहे पचनचा, आजकाल बैठ्या जे जीवनशैली आहे ती अनेक लोकांसाठी खूप वेळ बसून राहतात सारखं, आणि त्याच्यामुळे आतड्याचे जे आजार आहेत ते बऱ्याच लोकांना होतात. बिलकुल. खूप जास्त प्रमाणामध्ये होतात. याचा आहाराचा कसा संबंध आहे आणि त्याच्यावर आयुर्वेदामध्ये काय सांगितलं? याचा आहाराच्या पेक्षाही अगोदर व्यायामाशी संबंध आहे. अच्छा. कारण हे सगळं बैठं काम करतात, उशिरा झोपतात, उशिरा उठतात, उठल्यानंतर पण व्यायाम करत नाही. यांनी जर व्यायाम केला तर अग्नी चांगला राहील, अग्नी चांगला राहिला तर पचन व्यवस्थित होईल.
म्हणजे ही लोक अग्नीसाठी व्यायाम पण करत नाही आणि वेळेत जेवत पण नाही. तुम्ही जर आपण सगळेजण म्हणतो मी कशासाठी करतो, पोटासाठी करतो. बघा सगळ्यांची भाषा असते. बाप अगदी तोऱ्यात पोराला सांगतो अरे मी पोटासाठी करतो. अरे पण ते पोट जर तुला 11 वाजता जेवायला मागतंय तू जर 2 वाजता देत असशील तर कसला तू पोटासाठी करतोय. पोटासाठी करतोय तर त्या पोटाशी प्रामाणिक राहा. ते होत नाही आणि त्यामुळे मग प्रॉब्लेम येतात. त्यामुळं आहार ही जी आत्ताची जनरेशन तुम्ही सांगितली हिने नियमित व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. शरीर मागतं त्यावेळेस खाल्लं पाहिजे. एवढ्या जर गोष्टी फॉलो केल्या तर काही प्रॉब्लेम येऊ शकणार. साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सगळी म्हटलं ना की म्हणजे व्यायाम करा. व्यायाम करून अग्नी उत्तम ठेवा. अग्नी उत्तम झाल्यानंतर शरीराला आवश्यक आहे तेवढंच टाका. ढेकर आल्यानंतर थांबा. संपलं. काही प्रॉब्लेम येऊ शकत नाहीत प्रॉब्लेम. कारण हे आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत. आयुर्वेदामधली अग्नी ही संकल्पना अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. ती आपण गृहिणीचा जो तुम्ही उल्लेख केला ना त्याच्यामध्ये सगळी आयुर्वेदाची चिकित्सा ही अग्नीशी निगडीत. आणि म्हणून आजकाल खरंच पोटाचे प्रॉब्लेम खूप वाढत चाललेले आहेत. आणि हे तुम्हाला माहिती आहे ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम येतात, ज्यांना हार्ट अटॅकचा स्टडी केला गेला आणि ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो त्यातल्या 80% लोकांना हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे. त्यांना IBSचा प्रॉब्लेम हे सिद्ध झालेलं आहे. याच्यावरती रिसर्च पेपर अवेलेबल आहे. म्हणजे इतकी पचन संस्थेवरती काम करणं आपल्याला आवश्यक आहे. सर लठ्ठपणा हा जो आजार आहे म्हणजे तोही आजार जास्तीत जास्त याच्याशी संबंधित आहे, म्हणजे आहाराशी आणि व्यायामाशी संबंधित आहे. पण अनेक लोक असं म्हणतात की तुम्ही लठ्ठपणा व्यायाम करा की नका करू पण खाण्यावर नियंत्रण ठेवा. बिलकुल. एक फक्त यात गोष्ट करेक्ट करतो की लठ्ठपणा हा सरसगटच आहाराशी संबंध आहे का, याला अपवाद फक्त थायरॉइड ग्रंथीचा विकार आहे. थायरॉइड नावाची जी ग्रंथी आहे ज्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम नावाचा प्रॉब्लेम येतो, ज्याच्यामध्ये ग्रंथीचे स्त्राव कमी होतात, एक्सेस होतात, TSH वाढतं त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी मात्र तुम्ही व्यायाम करा, सगळं करा, कमी खा तरी देखील तुमचं वजन वाढू शकतं. त्या ठिकाणी मात्र आहाराचा संबंध नसतो. त्या ठिकाणी त्या ग्रंथीचं कार्य बिघडलेलं असतं आणि विशिष्ट औषधाने आपल्याला ते कार्य कंट्रोल करावं लागतं. तो मात्र अपवादात्मक भाग आहे. बाकीच्या ठिकाणी मेजॉरिटी ठिकाणी लठ्ठपणाचं कारण व्यायामाचा अभाव आणि एक्सेस फूड इटिंग, रॉंग फूड इटिंग हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. दोन्ही गोष्टीवर सारखंच महत्व आहे. निश्चित आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं ना, म्हणजे मला काही लोक विचारतात आम्ही वडापाव खायचा का, मी त्यांना सांगतो भूक लागल्यानंतर तुम्ही वडापाव खा आणि जेवढी तुमची कपॅसिटी तेवढाच खा. याचा अर्थ तो रोज खा असं समजण्याचं कारण नाही. पण खरं तर तुमची पचन संस्था इतकी सक्षम पाहिजे की तुम्ही आठवड्यातून एकदा अबरचबर खाल्लेलं पण पचवलं पाहिजे. लग्न कार्याचं जेवण तुम्हाला कधीतरी पचवता आलं पाहिजे. मी सगळं चांगलं करतोय आणि एक दिवस मी बाहेरचं खाल्लं की मला लगेच त्रास होतोय, दॅट इज रॉंग. याचा अर्थ तुझा अग्नी विकृत झालेला आहे. तर या पद्धतीचा पण अग्नी त्या ठिकाणी असला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना चूल चांगली पेटली ना की त्याच्यामध्ये तुम्ही ओलं सरपण जरी टाकलं तरी तिथं धूर होत नाही. ते सरपण त्याच्यामध्ये जळून जातं. अशा पद्धतीची तुमची पचन संस्था जर तुम्ही ठेवली तर चुकीचा जरी आहार पदार्थ तिथं गेला तरी तुम्हाला त्रास होणार नाही. सर खरं तर आजच्या आपल्या पॉडकास्टचा जो प्रवास आहे तो कळसाकडून पायथ्याकडे झालाय. म्हणजे उत्तम संतती असण्यासाठी किंवा संतती ही चांगली झाली पाहिजे, चांगलं बीज जे आहे ते तयार झालं पाहिजे, इथपासून आपण सुरू केलं तर अगदी आपल्या आरोग्याचे जे बेसिक नियम आहेत मग ते आहाराचे असतील, व्यायामाचे असतील, त्या सगळ्यापर्यंत खूप वेगवेगळ्या गोष्टींवर अतिशय सुंदर मार्मिक शब्दामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. हे सगळे प्रश्न जेव्हा प्रवास आपला सुरू होता तेव्हा माझ्या मनामध्ये एक प्रश्न येत होता की लोक आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातात, आजारी पडल्यानंतर गोळ्या, इंजेक्शन, जे काही असेल हॉस्पिटॅलिटी, अगदी मेडिकल एम काढण्यापासून खूप साऱ्या गोष्टींवर खर्च करतात. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जर हे एज्युकेशन त्यांना मिळालं, सुरुवातीच्याच काळामध्ये त्यांचं आहार आहे, व्यायाम आहे, जे लाईफस्टाईल आपण त्याला म्हणूया, योग्य लाईफस्टाईलचे हे जर समजा काही गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या तर कितीतरी खर्च आणि कितीतरी मोठा त्रास आपला वाचू शकतो. बरोबर. आणि खऱ्या अर्थानं आरोग्यम धनसंपदा आपण मिळवू शकतो. असा सार आजच्या ह्या पॉडकास्ट मधून काढायला हरकत नाही असं या ठिकाणी. सर मी फक्त एक मुद्दा ऍड करतो. जोपर्यंत भारतीय लोकांची इंग्रजांनी टाकलेली वैचारिक गुलामगिरी संपत नाही अगदी तोपर्यंत आपण यातून बाहेर पडणार नाही. बरोबर. मला सांगा, योगचं योगा झाल्यानंतर लोकांना कळलं ऍक्च्युली शब्द योग आहे, पण आपला ग्रामीण भागातलाही माणूस म्हणतो मी योगा करायला चाललो. कारण त्यांनी
पाश्चात्य लोकांनी योगा म्हटलंय म्हणून आपण म्हणतो. दुर्दैवाने हीच गोष्ट आयुर्वेदच्या बाबतीत आहे. लोक आयुर्वेदा म्हणायला लागलेत. खरं तर आयुर्वेद आहे. म्हणजे आपलं हेच दुर्दैव आहे की आपल्याकडे हे सगळं चांगलं आहे पण आपल्याला त्याचं महत्व नाही. बाहेरच्यांनी सांगितलं की मग आपल्याला पटतं, मग आपण शहाणे होतो. तोपर्यंत आपल्या हातातून खूप गोष्टी निसटून गेलेल्या असतात. खरं तर आपल्याकडे जे सांगितलेलं प्राचीन वैद्यक, भारतीय वैद्यक जे आहे ते जर आपण लाईफस्टाईल म्हणून स्वीकारलं की जे सहज शक्य आहे. कारण आयुर्वेदातल्या ज्या काही वनौषधी आहेत त्यातले जे काही उपाय सांगितलेले हे तुमच्या माझ्या आजूबाजूला अवेलेबल आहेत. ग्रामीण भागामध्ये म्हणजे टेरेसवरती तुम्ही कित्येक गोष्टी यातल्या करू शकता. आपण भाजीपाला वगैरे या सगळ्या बाबतीत करत असतो. अशा पद्धतीने सहज शक्य आहे. बरोबर. त्यामुळं आयुर्वेद लाईफस्टाईल म्हणून जर स्वीकारला तर आपली शारीरिक आणि मानसिक प्रतिकारशक्ती उच्चतम राहू शकते आणि भविष्यामध्ये कोविडच काय कुठल्या जरी महामारी आल्या तरी त्याला आपण सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोविड वॉज अ बायोलॉजिकल वॉर. त्यामुळे भविष्यामध्ये मला नाही वाटत कुणी कोणावर अणुबॉम्ब टाकेल किंवा हायड्रोजन बॉम्ब टाकेल. कदाचित अशाच पद्धतीची जर बायोलॉजिकल वॉर होत राहिली तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी एकमेव साधन आहे ते म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं. आणि त्यासाठी आयुर्वेद आचरणं याशिवाय पर्याय नाहीये. कोविडमध्ये भारत सक्षमपणे जो वाचला त्याचं केवळ कारण आपल्याकडे आपल्या हाडामांसामध्ये आयुर्वेदामुळे प्रतिकारशक्ती चांगली आहे. बरोबर आहे. भारतीय लोक कुठलंही पाणी पितात, कुठलंही खातात आणि पचवतात, हे मान्य आहे. याचं कारण असं आहे की आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि त्याचं क्रेडिट वर्षानुवर्ष आपल्या रोजच्या जगण्यातला जो आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं सर्व श्रोत्यांना माझं आवाहन आहे की तुम्हाला जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आयुर्वेदाला शरण जा. आयुर्वेद खूप सोपा, सुटसुटीत आहे, खूप सोपा आहे. अजिबात तो क्लिष्ट नाही आहे आचरण करायला. फक्त तो तुम्ही आचरणात आणणं गरजेचं आहे. खूपच उत्तम पद्धतीने सर सेल्फ कनेक्ट साधण्यासाठी, सेल्फ इक्विलिब्रियम आणि त्यातून स्वतःचं यश, सेल्फ सक्सेस. तर हा जो प्रवास आहे आपला 3S टॉकचा, हा प्रवास आणि त्यातली आरोग्याची जी कडी आहे ती तुम्ही आज जुळवलीत. खूप सुंदर पद्धतीने गायडन्स केलं. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ही जी गुलामगिरीची मानसिकता आहे, ही गुलामगिरीची मानसिकता तोडण्यासाठी सुद्धा निश्चितपणे त्याचा खूप मोठा फायदा होईल. खूप खूप मनापासून धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आलात आणि सगळ्यांना हे अतिशय उत्तम मोलाचं मार्गदर्शन केलं. 3S पॉडकास्ट आपले खूप आभार मानतो. थँक्यू.